शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र माझावर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आजची तारीख आहे 26 जून. आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आज दिवसभरात कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रात बऱ्याच दिवसापासून मोठा खंड पडला होता. तो खंड आता कुठेतरी या ठिकाणी कमी होताना दिसत आहे. म्हणजेच महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात आज तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढील हवामानाचे अंदाज तंतोतंत तुमच्या मोबाईलवर सकाळच्या प्रहरात आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. मित्रांनो आता वाजले आहे सकाळचे 7:58. या ठिकाणी आपल्याला सकाळच्या प्रहरात पाहायचं झालं या ठिकाणी कोकणात पाहायचं झालं तर कोकणातील मुंबई पालघर या ठिकाणी आपल्याला सकाळच्या प्रहरात थोड्याफार प्रमाणात ढग या ठिकाणी आलेली दिसणार आहे. दापोली रत्नागिरीला पाहायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रत्नागिरीत आपल्याला सकाळच्या प्रहरात तुरळक मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. मित्रांनो इकडं पुण्याला पाहायचं झालं तर पुणे आणि नाशिक या दोनही जिल्ह्यात आपल्याला सकाळच्या प्रहरात कोरडं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मालेगाव जळगाव या ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या प्रहरात पाहायला मिळू शकतो. नंदुरबारला पाहायचं झालं तर नंदुरबारला आपल्याला सकाळच्या प्रहरात ढग आलेली या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बीडला पाहायचं झालं तर बीडला सकाळच्या प्रहरात थोड्याफार प्रमाणात ढग पडलेली पाहायला मिळणार आहे. अहमदनगरला पाहायचं झालं तर अहमदनगरला सकाळच्या प्रहरात तुरळक ते मध्यम स्वरूपाचं शावर किंवा तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. औरंगाबाद जालना या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ढगांची दाटी सकाळच्या प्रहरात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुण्यातील बारामतीत सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढग आलेली दिसणार आहे. साताऱ्यात पाहायचं झालं मित्रांनो तर साताऱ्यात एक चांगला पाऊस सकाळच्या प्रहरात पडण्याची शक्यता आहे. वाडूज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वाडूजला आणि विट्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. हा जो पिवळा भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या भागात आपल्याला एक चांगला पाऊस पडण्याची शक्यता म्हणजेच समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पंढरपूरला पाहायचं झालं तर पंढरपूरला सुद्धा तुरळक ते मध्यम स्वरूपाचं शावर सकाळच्या प्रहरात या ठिकाणी पडताना दिसणार आहे. कोल्हापूरला पाहायचं झालं तर कोल्हापूरला तुम्ही पाहू शकता तुरळक ते मध्यम स्वरूपाचं शावर सकाळच्या प्रहरात आपल्याला या ठिकाणी पडताना दिसणार आहे. सांगलीत पाहायचं झालं तर सांगलीत ढगांची दाटी सकाळच्या प्रहरात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सोलापूरला पाहायचं झालं तर सोलापूरला तुम्ही पाहू शकता सोलापूरला कोरडं वातावरण सकाळच्या प्रहरात पाहायला मिळू शकतं. लातूरला पाहायचं झालं तर लातूरला सुद्धा कोरडं वातावरण सकाळच्या प्रहरात पाहायला मिळू शकतं. इकडं नांदेडला पाहायचं झालं तर नांदेडला सुद्धा सकाळच्या प्रहरात कोरडं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. परभणीला पाहायचं झालं तर परभणीला सुद्धा कोरडं वातावरण सकाळच्या प्रहरात पाहायला मिळू शकतं. मित्रांनो या ठिकाणी बुलढाण्यात पाहायचं झालं तर तुम्ही पाहू शकता बुलढाण्यातील चिखली या ठिकाणी आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढग सकाळच्या प्रहरात आलेली दिसणार आहे. मात्र खामगावात पाहायचं झालं तर खामगावात ढगांची दाटी ही जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे. थोड्याफार प्रमाणात ठिकाणी आपल्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळच्या प्रहरात पडताना दिसणार आहे. इकडं अमरावती साईड आपल्याला पाहायचं झालं तर तुम्ही पाहू शकता अमरावतीत कोरडं वातावरण सकाळच्या प्रहरात पाहायला मिळू शकतं. अकोल्यात सुद्धा कोरडं वातावरण सकाळच्या प्रहरात पाहायला मिळू शकतं. मित्रांनो इकडं पूर्व विदर्भात पाहायचं झालं तर नागपूर आणि चंद्रपूर दोनही जिल्हे आपल्याला कोरडे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र भंडारा गोंदिया या ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचं शावर या ठिकाणी पडू शकतं.
मित्रांनो, गोंदियाला सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता सकाळच्या प्रहरात आपल्याला पाहायला मिळू शकते। मित्रांनो, हा झाला सकाळचा हवामान अंदाज। जसजशी दुपार होईल तसतसं आज महाराष्ट्रात एक समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। चला तर पाहूया आज दुपारनंतर महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार आहे। मित्रांनो, आता वाजले आहे सकाळचे 8:03। जसजशी या ठिकाणी दुपार होणार आहे तसतसं या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जसजशी दुपार होत आहे म्हणजेच दुपारचे 4 किंवा 3 किंवा 4 या सुमारास महाराष्ट्रात आपल्याला कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे ते आता आपण या ठिकाणी सांगणार आहोत। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणात या ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पडण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे। ही आपल्या सर्व कोकण बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, सह्याद्री पर्वत ओलांडून दुसऱ्या साईडला पाहायचं झालं तर नाशिकला आपल्याला एक समाधानकारक पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, नाशिकला दुपारनंतर एक चांगला पाऊस, आनंददायी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मालेगावला सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी दुपारनंतर आहे। नंदुरबार या ठिकाणी पाहायचं झालं तर तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नंदुरबारला पडण्याची या ठिकाणी दुपारनंतर शक्यता आहे। जळगाव या ठिकाणी पाहायचं झालं तर जळगावला सुद्धा तुरळक ते मध्यम स्वरूपाचं शावर दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो, या ठिकाणी औरंगाबादला पाहायचं झालं तर औरंगाबादला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुपारनंतर चांगला पाऊस म्हणजे समाधानकारक पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात पडण्याची शक्यता आहे। जालन्यात पाहायचं झालं तर जालन्यात सुद्धा तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे, जो की बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी पाऊस पडणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी अहमदनगरला पाहायचं झालं तर अहमदनगरला सुद्धा या ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर या ठिकाणी दिसत आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अहमदनगर जिल्ह्यात एक समाधानकारक पाऊस आज दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे। पैठणला सुद्धा दुपारनंतर तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे। मित्रांनो, नाशिकमधील इगतपुरीला सुद्धा तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे। श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड या ठिकाणी एक समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याचं पाहायचं झालं तर प्रॉपर पुणे जिल्ह्यात या ठिकाणी आपल्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, म्हणजेच प्रॉपर पुणे सिटीवर। या ठिकाणी खेड आणि जुन्नरला पाहायचं झालं तर एक समाधानकारक पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो, हा जो पिवळा आणि रेड या ठिकाणी कलर दिसत आहे यात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी राहते। मित्रांनो, दौंड आणि जेजुरी या ठिकाणी सुद्धा एक समाधानकारक पडण्याची पाऊस शक्यता दिसत आहे। बारामतीला पाहायचं झालं म्हणजेच बारामती, इंदापूर या ठिकाणी बारामती, इंदापूर, करमाळा या ठिकाणी चांगला पाऊस म्हणजे समाधानकारक पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे। पंढरपूरला या ठिकाणी दुपारनंतर कोरडं वातावरण थोडंफार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। साताऱ्यात पाहायचं झालं म्हणजे सातारा आणि चिपळूण तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या दोनही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। सांगलीत सुद्धा तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोल्हापूरला पाहायचं झालं तर कोल्हापूरला समाधानकारक पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे। सोलापूरला मात्र कोरडं वातावरण आपल्याला म्हणजेच तुरळक ते मध्यम स्वरूपाचं शावर त्या ठिकाणी दिसू शकतं, पण बऱ्यापैकी कोरडं वातावरण हे सोलापूरला पाहायला मिळू शकतं। मित्रांनो, लातूरला पाहायचं झालं तर लातूरला सुद्धा या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ढगांची दाटी दुपारनंतर पाहायला मिळणार आहे। नांदेडला पाहायचं झालं तर नांदेडला आपल्याला दुपारनंतर ढगांची दाटी पाहायला मिळेल। थोड्याफार ठिकाणी म्हणजेच काही गावात आपल्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। परभणीत पाहायचं झालं तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस थोड्याफार गावात या ठिकाणी पडताना दिसणार आहे। मित्रांनो, बीड जिल्ह्यात पाहायचं झालं तर तुम्ही पाहू शकता बीडमधील बऱ्याच ठिकाणी आपल्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पडताना दिसणार आहे। परळी, केज या ठिकाणी चांगला पाऊस होताना दिसणार आहे। मित्रांनो, दुपारनंतर पाहायचं झालं बुलढाणा जिल्ह्यात तर बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे। चिखली, खामगाव या दोनही तालुक्यात आपल्याला चांगला पाऊस म्हणजेच थोडाफार समाधानकारक पाऊस पडताना दिसणार आहे। मित्रांनो, सिल्लोडला म्हणजे जालन्यातील सिल्लोडला पाहायचं झालं तर सिल्लोडला या ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची आज दुपारनंतर शक्यता आहे।
अकोला अमरावती या ठिकाणी पाहायचं झालं तर मित्रांनो तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे, जो की बऱ्याच दिवसानंतर त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. यवतमाळला पाहायचं झालं तर यवतमाळला या ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो या ठिकाणी परभणीत पाहू शकता की परभणीतला सुद्धा दुपारनंतर तुरळक ते मध्यम स्वरूपाचा शावर किंवा तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो. मित्रांनो इकडं पूर्व विदर्भात पाहायचं झालं तर नागपूरला तुरळक ते मध्यम स्वरूपाचं शावर या ठिकाणी पडू शकतं. भंडाऱ्याला पाहायचं झालं तर भंडाऱ्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. गोंदियाला पाहायचं झालं तर गोंदियात मात्र आपल्याला दुपारनंतर म्हणजेच सकाळच्या प्रहरात त्या ठिकाणी चांगला पाऊस होता, मात्र दुपारनंतर गोंदियात आपल्याला तुरळक ते मध्यम स्वरूपाचं शावर गोंदियात पडताना दिसणार आहे.